रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. खूप स्त्रिया त्याचा बाऊ करतात किंवा त्याला खूप घाबरतात. पण असं होतं का? असं का व्हावं? ही आपल्या आयुष्यातली अशी घटना आहे का की ज्याने आपलं आयुष्य बदलून जाणार आहे किंवा असा फार मोठा फरक आपल्या आयुष्यात पडणार आहे? तर नक्कीच नाही. नेहमी आपण लक्षात घ्यावं की ऋतुस्नान येणे म्हणजे मासिक पाळी येणे हा पण स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटनाक्रम आहे. पण जशी ती येणार आहे तशी ती पाळी जाणार आहे. जेव्हा आपण ह्या गोष्टीला समजून घेऊ तेव्हा आपल्याला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही. आता त्रास का होतो? खूपदा शारीरिक त्रास कमी आणि मानसिक त्रास स्त्रियांना जास्त होतो. तर का व्हावा मानसिक त्रास? जेव्हा तुम्हाला काही शारीरिक त्रास होत असतील तेव्हा तुम्ही डॉक्टरांची मदत नक्कीच घ्या. पण तुम्हाला मानसिक त्रास का व्हावा? खूप स्त्रियांना वाटतं की माझी पाळी गेली म्हणजे माझं वय झालं, मला म्हातारपण आलं. पण असं काही नसतं. आजकाल 37-38 वर्षांच्या स्त्रियांची सुद्धा मासिक पाळी बंद होते. मग त्याचा त्रास आपल्याला इतका का व्हावा? खरंच आपल्यात काय काय बदल होतात नेमके? शारीरिक होतात की फक्त मानसिक होतात? खरं पाहता शारीरिक फारसे बदल होत नाहीत. जर तुम्ही तुमची दिनचर्या तशी ठेवली, तुमचं मानसिक आरोग्य तितकं चांगलं ठेवलं, तर त्याच्या एवढे बदल होत नाहीत. मग काय ठेवावं मानसिक आरोग्य? कसं चांगलं ठेवावं? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आपल्या मनातून ही गोष्ट काढून टाकायची आहे की मासिक पाळी गेली म्हणजे माझं वय झालं. तर ते नक्कीच झालं नाही. 37, 38, 40 वर्षापर्यंत जर मासिक पाळी जात असेल तर तुमचं वय झालं कसं? नाही झालं. तेव्हा तुम्हाला मनाने सगळ्या गोष्टी आनंदाने घ्याव्या लागतील, कराव्या लागतील. तुमचं मन आनंदी ठेवावं लागेल, मन तरुण ठेवावं लागेल. छान सगळ्या गोष्टी आहेत त्या सुरू ठेवाव्या लागतील. त्यामध्ये कधीच तुम्ही हा विचार करायचा नाही की बस माझी मासिक पाळी गेली, माझी मासिक पाळी गेली. हा विचार करायचा नाही. तो जेव्हा तुम्ही विचार करायला लागता सतत, तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर दिसायला लागतात. ते परिणाम शरीरावर दिसू नये म्हणून तुम्ही हा मनातला असलेला जो भाग आहे हा काढून टाकायचा की मासिक पाळीने माझ्यावर काहीतरी परिणाम झाला असेल. स्त्री पुरुष संबंधांमध्ये काही फरक पडतो का? नवरा बायकोंच्या संबंधांमध्ये काही फरक पडतो का? तर निश्चितच पडत नाही. तुम्ही जेव्हा एकमेकांशी मनाने जोडलेले आहात, मनाने आनंदी आहात, तेव्हा तुमच्या दोघांमध्ये काहीही फरक पडणार नाही. एका विशिष्ट वयापर्यंत जे नैसर्गिक होणार आहे ते होणार आहे. पण आज पाळी गेली म्हणून माझ्यात खूप काही बदल झाले, माझे आता नवरा बायकोचे आमचे संबंध पण राहणार नाहीत का, असं वगैरे होणार नाही. सगळ्यात मोठी काळजी स्त्रियांना हीच एक असते. पण ती काळजी तुम्ही करू नये. जेव्हा तुम्ही स्वतःला तसं ठेवाल, तुम्ही दिवसभर उत्साही ठेवाल, तुमचा संसार आहे तसाच पुढे सुरू राहणार आहे हे तुम्ही सतत स्वतःला सांगत राहाल. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल, तुम्ही गबाळेपणा सोडाल, तेव्हा असं काही होणार नाही. खूपदा स्त्रिया स्वतःकडे लक्ष देणं बंद करतात जेव्हा मासिक पाळी जाते, की माझं आता वय झालं, माझं आता वय झालं. त्यामुळे ह्या गोष्टी वाढत जातात आणि तुमच्या दोघांच्या संबंधांमध्ये तो फरक पडत जातो. ते होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला छान ठेवणे, आनंदी ठेवणे, छान तयार होणे, छान राहणीमान ठेवणे, हे तुम्ही केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये बदल झालेला नसला पाहिजे. मासिक पाळी गेल्यानंतर तुमच्या राहण्यामध्ये कसा काय बदल होऊ शकतो? हा एक मोठा प्रश्नच आहे.
तो व्हायलाच नाही पाहिजे. मासिक पाळीचा आणि तुमचा चांगला राहण्याचा काय एक संबंध आहे? तर ह्या तुमच्या सगळ्या ज्या मानसिक धारणा असतात, त्यामुळं तुमचा शरीरावर तुमचा परिणाम होतो. तो होऊ नये म्हणून तुमचं मानसिक आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा मासिक पाळीचा बाऊ खूप करू नये. मैत्रिणींनो, तुम्ही एकदम आनंदी राहा, छान राहा, छंद जोपासा. मासिक पाळी जाणे म्हणजे म्हातारपण नाही, हे तुम्ही सतत स्वतःला सांगा, हे स्वतःवर बिंबवा. तरच तुम्ही ह्यातून बाहेर पडाल आणि फार गरज लागलीच तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. पण ती मानसिकरित्या पडूच नये तुम्हाला गरज. हां, शारीरिक काही आजारांसाठी पडत असेल तर तुम्ही जरूर जावं. पण मानसिक आरोग्यासाठी गरज पडू नये म्हणून तुम्ही स्वतःला सांभाळा आणि वारंवार सांगा, की मासिक पाळी जाणे म्हणजे म्हातारपण येणे नव्हे. पती-पत्नींमधील आनंदाचे क्षण सतत असू द्या. त्याचा नकार नको. दोघांमध्ये दुरावा नको. त्याने काहीही फरक पडणार नाही. तर तेव्हा आपण जपूया आपलं आरोग्य, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य.